स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। 2013च्या करारानुसार सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी बुधवारी 2025 ची कामगारांसाठी 9 पैसे मजुरी वाढ जाहीर केली आहे। 1 जानेवारी 2025 पासून सर्व यंत्रमाग धारकांनी त्याची अंमलबजावणी करावी असं आवाहनही भोईटे यांनी केलंय। यंत्रमाग कामगारांच्या मजुरी वाढ संदर्भात 2013 मध्ये झालेल्या कामगारांच्या प्रदीर्घ आंदोलनानंतर तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत झालेल्या 28 मार्च 2013च्या बैठकीत 2 महागाई भत्ते एकत्र करून प्रत्येक वर्षीच्या सुरुवातीला मजुरी वाढ जाहीर करण्याचा निर्णय झाला होता। त्या अनुषंगाने प्रत्येक वर्षी सहाय्यक कामगार आयुक्त मजुरी वाढ जाहीर करतात, परंतु यंत्रमागधारक संघटनांकडून त्याची अंमलबजावणी केली जात नाही। यंदाच्या मजुरी वाढीसंदर्भात सहाय्यक कामगार अधिकारी भोईटे यांनी यंत्रमागधारक आणि कामगार प्रतिनिधींची बैठक बोलावली होती। त्यानुसार या बैठकीला मदन मुरुगडे, शिवानंद पाटील, सुनील बारवाडे हे तिघेच कामगार प्रतिनिधी उपस्थित होते, तर यंत्रमागधारकांचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता। त्यामुळे 2013च्या संयुक्त करारानुसार होणाऱ्या वाढीव महागाई भत्त्याबाबत 1 जानेवारी 2025 पासून महागाई भत्त्याची वाढ पीस रेटवर रूपांतरित करून 0.087 पैसे एवढी होत असून ती पूर्णांकामध्ये 9 पैसे 52 पिकास मीटरवर आधारित होते। त्याद्वारे 9 पैसे इतकी मजुरी वाढ जाहीर करण्यात आली आहे। दरम्यान मागील अनेक वर्षांपासून मजुरी वाढीची अंमलबजावणी होत नसल्यानं यंदा सहाय्यक कामगार आयुक्तांनी जाहीर केलेल्या मजुरी वाढीची यंत्रमागधारक संघटनांकडून अंमलबजावणी होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।